नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज बातमीपत्राची सुरुवात अतिशय भयंकर गंभीर अशा घटनेने करतोय जी मुंबईत घडली आहे. मुंबईची लाईफलाईन ही डेथलाईन झाली आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय आणि याला कारण आहे की लोकलमध्ये आज जो भीषण अपघात झालेला आहे तेच कारण आहे. मध्य रेल्वे मार्गावरती आज सकाळी एक मोठा अपघात झालेला आहे. लोकलमधून 13 जण खाली पडलेत आणि यातील 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ही दृश्य साम टीव्हीवरती आपण पाहतोय जी अतिशय बोलकी आहेत. जखमींमध्ये 3 महिला प्रवाशांचाही समावेश असल्याचं कळतंय. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्टेशन दरम्यान 2 लोकल ट्रेन एकमेकांच्या जवळून गेल्या आणि यावेळी लोकलच्या फूटबोर्डवरती उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅग घसरल्या. बॅग एकमेकांना त्या घासल्या आणि त्यावेळी 13 जण खाली पडल्याची माहिती मिळते. या प्रवाशांना तातडीनं रुग्णवाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. मात्र यामध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. तर ही 2 दृश्य आपण सध्या पाहतोय. एका साईडला आपल्याला दिसतंय की बाहेरचे प्रवासी पडले होते, जखमी आहेत, काही मृत्यू झालेले प्रवासी आहेत, त्यांची दृश्य आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय हा ट्रेनचा तोच डबा आहे ज्या डब्यामधून हे प्रवासी पडले होते. ट्रेनच्या आतमधली दृश्य आपण पाहतोय. जेव्हा प्रवासी पडले होते तेव्हा या डब्यामध्ये अतिशय गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. इतर प्रवाशांना कळत नव्हतं की नेमकं काय होत आहे. मला वाटतं 7 पेशंट हे 7 पेशंट्स आता आउट ऑफ डेंजर आहेत. काही लोकांना ऑपरेशनची गरज लागणार आहे. ते ऑपरेशन देखील या ठिकाणी होईल आणि 4 पेशंट्स चार लोक जी आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलला ब्रॉड डेड तिथे घेऊन नेण्यात आलं होतं. तर एकूण 5 लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे. 2 लोक ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेले आहेत पॉलिट्रॉमाचे आणि बाकी पेशंट 7 पेशंट्स हे कळवा हॉस्पिटलमध्ये इथे त्यांचा उपचार जो आहे हा सुरू आहे. खूप गंभीर झाली. तर एकंदरीतच आपण पाहिलं खासदार श्रीकांत शिंदेंनी माहिती दिली आहे की 5 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि तर 7 प्रवासी जे आहेत ते जखमी आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती मिळते. एकंदरीतच 12 प्रवाशांबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. तर पाहूयात की नेमका अपघात कसा झाला ॲनिमेशनच्या माध्यमातून. तर ही दृश्य आपण सध्या पाहतोय. ॲनिमेशनच्या माध्यमातून हा प्रवास कसा होता पाहतोय आपण. 2 ट्रेन होत्या ज्या एकमेकांच्या बाजूने चालल्या होत्या. फास्ट ट्रेन या होत्या आणि मुंब्रा दरम्यान या जेव्हा क्रॉस झाल्या एकमेकांना त्यानंतर लोकांना दिसलं की काही प्रवासी हे ट्रॅकवरती पडलेले आहेत खाली, काही जखमी आहेत तर काही मृत्यू त्यांचा झालेला आहे. आणि हे कशामुळे झालं तर एकमेकांच्या ट्रेन क्रॉस होताना खूप कमी अंतर त्यांच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समध्ये होतं. अशात काही प्रवासी जे लटकले होते फुटबोर्डवरती त्यांच्या बॅग एकमेकांना घासल्या आणि त्यामुळं त्यांचा तोल जाऊन ते खाली पडलेत. तर अपघात नेमका कसा झाला आपण पाहूयात. एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या लोकल एकमेकांना क्रॉस होत होत्या. लोकलमधील प्रवाशांच्या बॅग्स एकमेकांना घासल्या. लोकलच्या फुटबोर्डवरती उभं राहून प्रवास करणारे प्रवासी खाली पडले. 13 प्रवासी यात जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. मुंब्रा आणि दिवा या स्टेशनच्या दरम्यान ही घटना झालेली आहे. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे जी आपण पाहिली आता. नेमका हा अपघात जो आहे तो कसा झाला होता. जीवघेणा प्रवास रोज मुंबईचे प्रवासी करत असतात, लोकलने करत असतात आणि त्यात मध्य रेल्वेची ही लाईन आहे. सेंट्रल रेल्वेला आपण पाहतो की नेहमी हजारोंनी गर्दी असते. अगदी सकाळी 4 वाजल्यापासून जेव्हा प्रवास सुरू होतो, लोकल सुरू होते तेव्हापासून गर्दी या ठिकाणी दिसत असते. मध्य रेल्वे ही सगळ्यात व्यस्त लाईन आहे मुंबईच्या लोकलची 3 लाईनपैकी आणि अशात मुंब्रा, दिवा, ठाणे, कळवा या ठिकाणांवरती प्रवासी संख्या जास्त असते कारण की या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्यांची संख्या अतिशय जास्त आहे. अशात मुंब्रा आणि दिव्या दरम्यानच हा भीषण अपघात झालेला आहे. 2024 आणि 2025 मध्ये लोकल अपघातात नेमकं किती जणांचा मृत्यू झालेला आहे सविस्तरपणे पाहूयात. या संदर्भातली माहिती आपण जाणून घेणारच आहोत. तुर्तास एक महत्त्वाची बातमी समोर येते. लोकल दुर्घटनेनंतर महिला प्रवाशानं आक्रोश केलेला आहे. सरकारला खडेबोल तिनं सुनावले. लोकलची संख्या वाढवा, सुविधा वाढवा, अन्यथा आंदोलन करू असा थेट इशारा संतप्त महिलेनं दिला. क्या फायदा है इसमें? पब्लिक तो जाती ट्रेन में, ट्रेन की सुविधा करो, ट्रेन बढ़ाओ, या तो फिर हम लोग हड़ताल कर देंगे. और क्या करने का? पब्लिक हम लोग के लिए माँ बहन सब मर रहे, कट रहे, गिर रहे, पड़ रहे,
रहे, बेवा हो रहे। ये सब क्या सरकार को नहीं दिख रहा है? तर गेल्या एका वर्षामध्ये लोकल अपघातात नेमकं किती जणांचा मृत्यू झालेला आहे हे आपण आता सविस्तरपणे पाहूयात। 2024 मध्ये रूळ ओलांडताना 1151 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे, तर 2024 मध्येच ट्रेनमधून पडून सर्वाधिक 116 मृत्यू कल्याणमध्ये झालेले आहेत। एका स्थानकातली दृश्य पाहतोय आपण। 2024 मध्येच ठाणे रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रात 68 प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झालेला आहे, तर 2025 मध्ये जानेवारी ते मे दरम्यान 1003 मृत्यूंची नोंद झालेली आहे। 507 प्रवाशांचा मृत्यू रूळ ओलांडताना झालाय, तर 250 म्हणजे 250 प्रवाशांचा मृत्यू हा ट्रेनमधून पडून झालेला आहे। अतिशय धक्कादायक अशी ही आकडेवारी आहे। आपण पाहतोय की गेल्या एका वर्षामध्ये खूप जास्त अपघात लोकलमधून झालेले, काही रूळ ओलांडताना झालेले, तर काही ट्रेनमधून पडून झालेले आहेत। अनेकदा अशी दृश्य आपण पाहत असतो, अगदी दर आठवड्याला एक तरी घटना समोर येत असते जेव्हा अशा प्रकारे भीषण प्रवास करताना लोक दिसत असतात। प्रवासी खाली पडलेल्या रेल्वे डब्यातून साम टीव्हीचे प्रतिनिधी नियाज शेख हे देखील प्रवास करत होते। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सामचे प्रतिनिधी आहेत नियाज शेख, हे देखील याच ट्रेनमधून प्रवास करत होते आणि त्यांनी डब्यातील गोंधळाचा व्हिडिओ शूट केलेला आहे। या व्हिडिओत डब्यात गर्दी दिसून येते। अपघात झाल्यानंतर डब्यातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, ते देखील या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसतंय। डब्यातील प्रवाशांना नेमकं काय घडलं हे समजलंच नाही, त्यांचा गोंधळ झाला होता। तर आपल्यासोबत नियाज शेख आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की नेमकं काय घडलं, कसं घडलं। मुंबई लोकलमध्ये एक भीषण अपघात घडलेला आहे। मुंब्रा दिवा स्थानकादरम्यान हा अपघात घडलेला आहे आणि लोकलमधून पडून जवळपास 6 जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे। मात्र ज्या डब्यातून हे लोक पडलेले आहेत, हे प्रवासी पडलेले आहेत, त्याच डब्यामध्ये नियाज शेख जो आपला प्रतिनिधी आहे सामचा, तो त्याच डब्यामध्ये होता। नेमकं त्या डब्यामध्ये घडलं काय, हा अपघात नेमका किती वाजता घडलेला आहे आणि नेमकी काय परिस्थिती होती हे आपण त्याच्याकडून जाणून घ्या। मी सकाळी 8:36 ट्रेन घेतली होती कल्याणवरून 3 नंबर प्लॅटफॉर्मवरून, आणि ती फास्ट ट्रेन होती CSTला जाणारी। कसाराला येणारी ट्रेन ती पण स्पीडमध्ये होती, तर त्याचा फटका CSTला जाणारी ट्रेनला लागला। तर त्यामुळे फटका लागण्यामुळे ते जे लोक डोरवरती होते ते डोरवरून खाली पडले। कोणाला काही माहीत नाही होता आणि ते लोक जे खाली पडले होते त्यांच्यामधून 2 लोकांना इतका जोरात फटका लागला, ते आतमध्ये पडले होते। ते आतमध्ये त्यांना काही सुविधाही नाही होती, त्या लोकांनी चेन पुलिंग केली होती, पण ट्रेन कलवा स्टेशनवरती थांबली पण नाही। थोडक्यात चेन ओढली गेली, मात्र ट्रेन थांबली नाही, ती डायरेक्ट थांबली ती ठाण्याला। मध्ये कळवाला थांबणं अपेक्षित होतं। हो, कळवाला थांबणारी अपेक्षित होता, पण ते कळवाला थांबली नाही, ते डायरेक्ट थांबली ठाण्याला। कॅमेरा पर्सन राकेश सह विशाल सवणे, साम टीव्ही, मुंबई। अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेला आहे की डब्यातल्या प्रवाशांनी ट्रेनची चेन जी आहे ती ओढली होती, मात्र तरी सुद्धा ट्रेन थांबली नाही, ती थेट ठाण्याला थांबली। आणि हा जो अपघात आहे तो मुंब्रा आणि दिव्या दरम्यान झाला होता। कळव्याला थांबणं अपेक्षित होतं, मात्र थांबली नाहीये। तर मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी ही अगदी रोजचीच समस्या झालेली आहे। मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास लोकल प्रवास होय, तो नेमका कसा असतो आणि या लोकलच्या गर्दीचा रियालिटी चेकच साम टीव्हीने केलाय। कशा प्रकारे गर्दीतून मुंबईकर प्रवास करतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी। थेट जाऊयात। लोकलमधून पडून जवळपास 6 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। हे प्रवासी दरवाजामध्ये लटकलेले होते। खरं तर कुणालाच हौस नसते दरवाजात लटकून प्रवास करण्याची, मात्र दुर्दैवानं प्रवाशांना रेल्वेच्या कृपेनं म्हणा तो प्रवास करावा लागतो। आता आपण पाहूयात, आता हे सगळे लोकलमध्ये चढतायत प्रवासी, गर्दी आहे। खरं तर दुपारची वेळ आहे। आज तुम्हाला आम्ही प्रवास घडवणार आहोत की कशा प्रकारे लोकांना हा प्रवास करावा लागतोय, गर्दी असल्यामुळे लोकांना का लटकत जावं लागतंय हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तुम्ही पाहू शकता, खरं तर दुपारी 12ची वेळ आहे, तरीसुद्धा लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे। आणि सकाळच्या वेळेस जेव्हा चाकरमानी निघतात तेव्हा अक्षरशः मुंगीसुद्धा शिरायला जागा नसते। आता देखील तीच परिस्थिती आहे। गेल्या 10 वर्षात एकही ट्रेन वाढलेली नाही, त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा प्रवास करावा लागतोय। आणि आपण कामावर जातोय की मृत्यूशी झुंज देण्यासाठी जातोय, असाच प्रश्न आता या प्रवाशांना पडलेला आहे। कॅमेरामन सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, उल्हासनगर।
मुंबईतील रेल्वे दुर्घटनेत GRP कर्मचाऱ्याचाही मृत्यू झालेला आहे. विकी बाबासाहेब मुख्यादल असं त्यांचं नाव आहे. माहिती पडलं माझी मुलगी आहे स्नेहा दंगोल ती ट्रेनमधून पडली. मला एवढाच फोन आला शिवाय हॉस्पिटलमध्ये गेले म्हणून सांगितलं. बस मी अजून आतमध्ये गेलो पण नाही, बघितलं पण नाही काय झालं काय नाही, काही कळलं नाही. कुठे राहतात तुम्ही? कुठे टिटवाळ्याला राहतो. कळवत राहिला तुम्ही? टिटवाळा काय काम करते मी इंटेरियरमध्ये आहे. मुलगी तर आत्ताच लागलेली जॉबमध्ये नवीन कार्यालयात. या लोकांनी जोपर्यंत या प्रशासनाने जोपर्यंत पाय उचलला नाही स्वतःचा तोपर्यंत ही घटना होत राहणार. या घटनेत एकूण तुमचे किती मित्र माझे 2 मित्र आहेत. एकाचा पाय गेलेला आहे, एकाचा हात गेलेला आहे आणि एक ओळखीची स्त्री आहे ती आमच्या टिटवाळ्याची आहे. ते पण तिकडचेच आहे, पण त्यांचं काय ते मला माहिती नाही पडत. तुम्ही निवेदन दिल्यानंतर प्रशासनानं तिच्यावर काही नाही केलं साहेब. गेल्या 3 महिन्यापूर्वी 2 जण पडले होते, पण आपल्या प्लॅटफॉर्मवरती पडले होते. त्याच्यानंतर काही नियोजन झालं नाही किंवा काही नाही. ते त्यांचं वारंवार बोलणं होतं आम्ही ट्रेन वाढू बस हे दोघं. आपल्या मित्राचं नाव काय? माझं नाव मच्छिंद्र आणि दीपक. जे 2 मित्र आहेत मच्छिंद्र आणि दीपक. आणि जे बाकी अफवाजी पसरवते की लटकले होते डोरला, तसं काही भाग नाही. हे ह्यांचं फक्त हात झाडतात ते, बाकी काय नाही. कोणताही असा भाग नाही. मुद्दा तोच आहे, टर्निंग तो छोटा आहे, ट्रेन स्पीडला येतात त्या कारणास्तव ह्या गोष्टी घडल्या. प्रशासन हो शुभम गोरे. तुमचं नाव काय? राजू बद्रे. जीपीआरला आहेत ना. कुठे साठीला गेला? कुठे काम करत होता? साठीनागे काय बोलतोय का तो? काही डॉक्टरांनी सांगितलं मित्र कुठे कामाला साठीनागेला. तर आपण पाहतोय लोकल अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना शोक अनावर झालेला आहे. ही दृश्य जी पाहतोय आपण, 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. लोकलच्या फुटबोटवरती उभे राहून प्रवासी प्रवास करत असताना खाली पडले. तर या संपूर्ण घटनाक्रमावरती शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. तर नेमका जितेंद्र आव्हाड काय प्रतिक्रिया देतात आपण जाणून घेऊ. मात्र तुर्तास एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय की लाईफलाईन ही की डेथ लाईन असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. आणि त्याचं कारण आहे आज मुंबईमध्ये लोकलमध्ये जो भीषण अपघात झालाय तो 5 जणांचा मृत्यू झालेला आहे लोकलमधून पडून. आणि लोकलमधून पडण्याचं कारण होतं की ते म्हणजेच 2 लोकल क्रॉस होत असताना एकमेकांना त्यांच्या बॅग घासल्या गेल्या. तर मध्य रेल्वेने स्पष्टता द्यायला करायला अजून संभ्रम आमच्याही मनात कायम आहे. मी आता आतमध्ये चौकशी केली आलेल्या पेशंटची मृत्यू झालेला पेशंट इथे दाखल झाला. बाकीचे पेशंट्स त्याच्यातले 2 सिरियस होते ते हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले. बाकी आता त्यांनी ऑपरेशन वगैरे करायला घेतले. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मागच्या काही तर लोकलमधून प्रवासी धडाधड ट्रॅकवरती पडत होते. असा थरारक अपघात कधीही पाहिला नाही अशी प्रतिक्रिया एका प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे. त्यांनी काय थरारक अनुभव सांगितलाय पाहूया. जैसे घटना हुआ उसी समय में यहाँ क्या देखा आपने? मैंने देखा सब जैसे गिरे वैसे में हम लोग पटरी से उठा के इसको 3 नंबर प्लेटफार्म पे लेके आए. वहाँ से फिर ऊपर से करके लेके आए. एम्बुलेंस आई. कुछ लोग 4 लोग. कितने लोग गिरे थे? लगभग 8 लोग गिरे. यहाँ पे देखा जाए तो ट्रेन से गिरते जा रहा है. ऐसा लग रहा था कि कोई अंदर से धक्का दे रहा है. तो सिचुएशन बहुत ही खराब था, बहुत ही खतरनाक था. मैंने मेरी जिंदगी में ऐसा सिचुएशन पहली बार देखा. लोकल दुर्घटनेत नेमके किती जण जे आहेत ते मृत्युमुखी पडले आहेत त्याबाबत प्रशासकीय पातळीवरती वेगवेगळे आकडे सांगण्यात आलेत.
पाहुयात की नेमकं काय आकडे आहेत. ठाणे तहसीलदारांच्या म्हणण्यानुसार 4 प्रवासी जे आहेत ते मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. तर खासदार श्रीकांत शिंदेंच्या म्हणण्यानुसार हा आकडा 5 आहे. रेल्वे CPROच्या माहितीनुसार एकही जण मृत्युमुखी पडला नाही अशी माहिती आहे. तर कळवा हॉस्पिटलची माहिती आहे 10 जखमींपैकी 1 मृत्यू झालेला आहे. मुंब्रा पोलिसांची माहिती आहे की 14 जखमी आहेत आणि 4 जणांचा मृत्यू झालाय. दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या या रेल्वे अपघातासंदर्भात प्रत्यक्षदर्शी शिवा सुरवई यांच्याशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. पाहूयात. आपल्यासोबत मुंब्रा येथील झालेल्या रेल्वे अपघातातील प्रत्यक्षदर्शी आहे. आम्हाला घटना घडली, मी इकडनं जात होतो. काय दोन्ही साईडचे ट्रेन आले ना, त्या टायमाला कसं सर्व साईडला होतात आणि जेव्हा ट्रेन दोघं गेले त्याच्यानंतर सर्वांनी पाहिला की असा अपघात झाला आहे. तर त्या लोकांनी कोशिश केला की जे वाचू शकतात त्यांना पहिला उचलून घ्या साईडला. पहिला जे वाचू शकतात त्यांना साईडला घेतला, मग सर्वच बॉडीला उचलून आम्ही त्या म्हणजे सर्वांनी उचलून पलीकडच्या बाजूला ठेवला. इथून या स्टार्टिंग पासून म्हणजे ते स्टेशनचा कॉर्नर आहे ना त्याच्या बाहेर पूर्णपर्यंत हा एकच्या पाठी मला 5-5 फुटाच्या अंतरावर 5-5 फुटाच्या अंतरावर. असे किती प्रवासी होते? 8-10 प्रवासी होते. महिला होत्या का? एक महिला होती. फक्त बॉडी थोडीफार हळत होती आणि बाकी म्हणजे असं काही हे नाही, फक्त श्वास घेत होते. पूर्ण बॉडीचा स्ट्रक्चर चेंज झाला होता त्यांचा. म्हणजे हात कुठं आणि पाय कुठं, गळ्यात पाय आलाय, हातात पाय आलाय, त्या ठिकाणी त्यांचा असा होता. जेव्हा ट्रेन गेली पब्लिकने म्हणजे RPF वाले पुढे आले, ते लोकांनी वडावट केला, तो फटाफट सर्व लोक आले आणि उचलून त्यांना साईडला सर्वसामान्यांनी उचलून तेव्हा बाजूला ठेवलं की पोलीस प्रशासन होतं? पोलीस प्रशासन होते. हा RPF वाले सर्व होते इकडे. कॅमेरा पर्सन नितीन वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंब्रा. तर नव्या लोकल गाड्यांमधले दरवाजे आता आपोआप बंद होणारे असतील अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे. आता ऑटोमॅटिक डोअर क्लोज सिस्टीमच्या नवीन गाड्या येणार आहेत आणि त्यामुळे दुर्घटना टाळणं, लोकलमधून प्रवासी पडून होणाऱ्या मृत्यूच्या घटनाही टाळता येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वाढत्या गर्दीमुळे प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करतात आणि दुर्घटना होतात. आता यानंतर ह्याच दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आल्याचं कळत आहे. ऑलरेडी ज्या 238 AC लोकल मुंबई सबअर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत. ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टमसोबत येणार आहेत. सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये ICFद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत, रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. असा डिसिजन आता घेण्यात आलेला आहे. खरं तर लोकलला मुंबईची लाईफलाईन समजलं जातं, मात्र आजच्या अपघातानं ती डेथलाईन झाली आहे का असा सवाल विचारला जातोय. मुंबईतल्या लोकल प्रवाशांनी या अपघातानंतर नेमका काय मागण्या केल्या त्याही पाहू. आप देखेंगे नॉर्मली हर हफ्ते में 50-60 लोग रेलवे ट्रैक के इधर आके मर रहे हैं. हाँ, और ये चीज़ हो रही है इधर. ये लोग ने 3 और 4 जो फास्ट ट्रैक के लिए बनाए हैं तो उनको वो ट्रैक के लिए रेलवे को उन लोग को यहाँ पे स्टॉप देना चाहिए फास्ट ट्रेन के लिए. अभी डायरेक्ट जैसे डोंबिवली से ट्रेन निकलती है फास्ट तो डायरेक्ट थाना स्टॉप है. कोई ट्रेन दीवा स्टॉप कर दिया, ठीक है चलो दीवा किया वो अच्छी बात है. तो मुंब्रा कलवा वालों की क्या गलती है? गर्दी बहुत होती है, बहुत. अभी क्राउड इतना रहता है कि एक दूसरे चढ़ नहीं पाते हैं और परेशानी इतनी रहती है कि आप सोचो कि आप चढ़ने में हमको आधा घंटा लगता है चढ़ने में. कई ट्रेनें लेट पास होती रहती हैं. इसलिए करना चाहिए, प्रशासन को ध्यान देना चाहिए, फास्ट ट्रेन को रोकना चाहिए यहाँ पे और सारे जो व्यवस्था देना चाहिए, ट्रेन थोड़ा फ्रीक्वेंसी बढ़ाना चाहिए. सारा सोल्यूशन है कि यहाँ पे फास्ट ट्रेन रुकनी चाहिए. अगर फास्ट ट्रेन रुक जाएगी ये सारा प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा. या तो फिर दीवा से लोकल छोड़ो स्लो वाला तो फिर प्रॉब्लम सॉल्व होगा, नहीं तो प्रॉब्लम सॉल्व होने वाला नहीं. कोई एक्शन नहीं ले रहे प्रशासन. आज कोई अगर प्रशासन ये सब चीज़ के पीछे अगर देखते हैं पहले से तो ये सब चीज़ आज जो दुर्घटना जो हुई है ये घटना होती ही नहीं ना. नाशिक रेल्वे स्थानकावर सुद्धा एक मोठा अपघात झालेला आहे. गाडी पकडताना हात सटकल्यानं एक प्रवासी गंभीर जखमी झालाय. नाशिक रोड स्थानकावरील हरिद्वार एक्सप्रेस मधून हा प्रवासी प्रवास करत होता. स्थानिक रेल्वे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. नाशिक रोड स्टेशनवरती सुद्धा आता अपघात झालेला आहे आणि हा अपघात जो आहे तो देखील रेल्वे स्टेशनवरती झालेला आहे. गाडी पकडताना हात सटकला, प्रवासी खाली पडलाय आणि जखमी झालाय.
त्याकडे मुंबईमध्ये लोकलमध्ये जो प्रवास झाला त्या संदर्भात प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे। या दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी वर्षा गायकवाडांनी केली आहे। सातत्याने आम्ही मागणी करत आहोत की मुंबईमध्ये प्रत्येक दिवसाला 7 व्यक्ती ज्या आहेत त्या रेल्वे दुर्घटनेमध्ये मरतात। हा जर तुम्ही ॲव्हरेज बघितला तर जवळपास 2 ते 2.5 हजार मंडळी ही जी आहेत ह्या रेल्वे प्रवासामध्ये त्यांचा दुर्दैवाने मृत्यू होतो। याला जबाबदार कोण आहे? रेल्वे प्रशासन आहे। आणि म्हणून आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं होतं की ऑटोमॅटिक दरवाजे त्या ठिकाणी जे आहे ते बंद होणारे ट्रेन निर्माण करा। आजची जी दुर्घटना झालेली आहे, मध्ये जळगावमध्ये एक दुर्घटना झाली, याला जबाबदार मंत्री महोदय, रेल्वे मंत्री महोदय, तुम्ही राजीनामा द्या आणि जे अधिकाऱ्याला जबाबदार त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, ही मी मागणी करते। तर या अपघातानंतर रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाडांनी केली आहे। मात्र या अपघातावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ट्विट त्यांनी केलंय। काय ट्विट केलंय आपण पाहतोय। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडले। दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। तर जखमींना तातडीनं शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांच्यावरती उपचारही सुरू आहेत असं मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। स्थानिक प्रशासन समन्वय साधून जखमींना लवकरच आराम मिळावा अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो अशी प्रार्थनाही फडणवीसांनी केली आहे। शिवाय ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागानं सुरू केली आहे अशी देखील माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सोलापूर दौरा आता रद्द झाल्याची माहिती मिळते। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। रेल्वे दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी सोलापूरचा दौरा रद्द केलेला आहे। सोलापूर गोवा विमान सेवेचं उद्घाटन आज ते करणार होते, मात्र आता हे उद्घाटन लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे। तर मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झालाय, त्यांनी ट्विट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे। यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ट्विट केलेलं आहे। मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालोय। रोज सकाळी याच मार्गावरून अनेक प्रवासी, हजारो प्रवासी प्रवास करतात। ही अतिशय दुःखदायक अशी घटना आहे। मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे असं एकनाथ शिंदेंनी ट्विट केलं। तर जखमींवरती तातडीनं व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा इथल्या रुग्णालयांना देण्यात आले। मी स्वतः देखील डॉक्टरांच्या संपर्कात आहे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। रेल्वेमार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे। ही अतिशय दुर्दैवी घटना असून नेमका अपघात कशामुळे झाला या चौकशीतून लगेच पुढे येईल असंही एकनाथ शिंदेंनी माहिती दिली आहे। तर एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। दिवा CSMT लोकलची मागणी आम्ही करत असून प्रशासनानं या मार्गावरती लोकल वाढवल्या पाहिजे असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले। एक मागणी आहे की दिवा CST लोकल सुरू केली पाहिजे। अगोदर दिव्याला फास्ट लोकल थांबत नव्हती, ती फास्ट लोकल थांबायला लागली आणि आता दिवा CST लोकल याची मागणी आम्ही देखील मागणी त्याची लोकप्रतिनिधी म्हणून करतोय। तर एकंदरीत ह्या सगळ्या रूटवरती सर्व्हिसेस जेवढ्या जास्त वाढू शकतील तेवढ्या प्रशासनाने वाढवल्या पाहिजे।